हॅलो, हाय, नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. तर ही आहे मी, मयुरी. आज होता माझा ऑफिसचा दिवस आणि मी नेहमी माझा आउटफिट चेक करत असते. ज्यावेळेस मी ऑफिसला जाते त्यावेळेस मी फार खुश असते, कारण तो माझा स्वतःसाठीचा थोडासा काढलेला आयुष्यातला वेळ आहे. आफ्टर डिलिव्हरी मला घरी असल्यावर तर मी आरशात बघायलासुद्धा मला वेळ नसतो, की माझे केस कशी आहेत, माझा चेहरा कसा आहे, मी दिसते कशी आहे. मग ह्याच कारणामुळे जेव्हा मी ऑफिसला जाते ना, मला फार आवडतं स्वतःला आरशात बघायला, की अरे मी छान दिसते आहे, मी प्रेझेंटेबल आहे, माझे केस सुंदर दिसत आहे. मी अगदी सेल्फ ऑब्सेस्ड मुलगी आहे. स्वतःमध्ये रमणारी लहानपणापासून. स्वतःबद्दल विचार करायचा पॉझिटिव्ह. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, ना त्याला त्रास द्यायचा कुणालाच. मी माझ्याच विषयी लहानपणापासून मला फार आवड आहे, की मी स्वतःबद्दलच स्वप्न बघत असते. लहान होते त्यावेळेस मला अजूनही आठवते, मी सारखी स्वप्न बघायची, की मी पटपट 10वी पास होईल, 12वी पास होईल. मग मी ग्रॅज्युएशन करेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करेल, जॉबला लागेल आणि त्याच्यानंतर मी माझं घर घेईल, मी माझी स्वतःची गाडी घेईल. मी खोटं नाही बोलत आहे, हे जे मी बोलली आहे लहानपणापासून मी घोकत आली आणि देवाच्या कृपेने माझं हे सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत. आणि हा माझा गोंडस मुलगा माझ्या आयुष्यात आल्यापासून तर फार सुंदर चाललं आहे माझं आयुष्य. तोही मला खूप कोऑपरेट करतो, की त्यालाही समजतं की आपली आई वर्किंग आहे. तर तोही त्याचा जन्मताच स्वभाव खूप असा समंजस आहे, त्रास देत नाही कुठल्याच बाबतीत. आता मी तुमच्याशी बोलता बोलता चपात्या लाटते, हे लाटणं तुटकं आहे, त्याच्यावर कोणी प्लीज कमेंट करू नका. मी नवीन लाटणं आणलेलं आहे, पण मला ह्या लाटण्याची एवढी सवय झाली आहे की मी ते लाटणं चेंज करत नाही आहे. ओके, बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारू. बाय.